PESR इन्स्टिट्यूट अँड कॉलेज, प्रसन्ना प्लॅन, 8 सुंदरवाडी छत्रपती संभाजीनगर। भविष्याचे नो टेन्शन, घ्या आजच ऍडमिशन। PESR इन्स्टिट्यूट अँड कॉलेज। मोर्शी नगर परिषद निवडणूक अंतर्गत मतदार यादीतील चुका दुरुस्त करण्याची मागणी घेऊन सामाजिक कार्यकर्ते निलेश सुरेशराव रोडे यांचे मार्गदर्शनात मोर्शी शहरातील शेकडो नागरिकांनी नगर परिषद कार्यालयावर धडक दिली। चर्चेतून काही निष्पन्न झालेलं आहे नाही। आमची मागणी अशी होती की BLOच्या मार्फत तुम्ही केलं, त्यापेक्षा टॅक्स कलेक्टरला जर तुम्ही वार्ड सर्वेक्षण करायला लावलं असतं तर सगळं व्यवस्थित राहिलं असतं। पण हे जाणीवपूर्वक केल्या आहे सगळ्या गोष्टी, आणि मतदार सगळे इकडे तिकडे करून आता तुम्ही म्हणता त्यांचे आधार कार्ड जोडा। इतक्या लोकांचे आधार कार्ड जोडणं हे शक्य नाही। याच्यात तुमचा काहीतरी राजकीय क्षेत्राचा डाव असेल का, काही लोक मतदारापासून वंचित राहिले पाहिजे यासाठी तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करत आहे। बाकी तुमचा कोणताही उद्देश आहे नाही। सर्व जागरूक मतदार इथं आज एकत्रित झालो व स्थानिक ज्या नगरपालिकेच्या होऊ घातलेल्या नगरपालिकेच्या निवडणूक आहे त्याच्या ज्या प्रारूप मतदार याद्या यांनी बनवलेल्या आहेत त्यात जवळपास 8 ते 10 हजार मतदार मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता आहे। म्हणजे मतदानाची टक्केवारी हे 45-50% आतमध्ये राहण्याची दाट शक्यता आहे। कारण एका टोकाचं जसं रामजीबावाचे मतदार कॉलनी परिसरात टाकले, रेणुका नगर किंवा गदेघाटातले मतदार पेटपुऱ्यावर टाकले आणि कॉलनीतले रामजीबावर नेऊन टाकले। यात आम्हाला असं लक्षात आलं की हा सर्व घोळ या नगरपालिकेचे जे कर्मचारी किंवा प्रशासन आहे यांचं आहे। ते सांगतात आहे की आम्हाला जसे नोटिफिकेशन आले तसं आम्ही काम केलं, पण इथला जो टॅक्स विभाग दरवर्षी मतदार याद्या बनवतात त्यांना प्रत्येक एकूण एक घर, एकूण एक गल्ली माहित आहे की बा कुठून कुठं कोणाचं घर आहे, कोणाचं टॅक्स कलेक्शन करतात। ते एवढं असल्यावर एवढा घोळ मला तरी वाटते की बा जाणीवपूर्वक केल्याशिवाय होऊ शकत नाही। आणि यात सर्वात जास्त मुस्लिम मतदारांवरती मतदान करण्यापासून वंचित ठेवण्याचा डाव मला याच्यातून दिसते। दुसरं, जेव्हा तुम्ही शासनाकडून पगार घेता हे तुमचं काम आहे, आणि आजपर्यंत 75 वर्षात एवढा घोळ झाला नाही जेवढा यावर्षी मतदार यादीत घोळ आहे। आणि ते सांगत आहे की आधार कार्ड आणा, हे आणा, ते आणा। तर आता 8-10 हजार लोकांचे आधार कार्ड आणि फॉर्म भरासाठी तेवढा काही वेळही यांनी दिला नाही, आणि ही जाणीवपूर्वक केलेली चूक आहे। यात जे लोकप्रतिनिधी आहे जसं आमदार चंदू यावलकर आहे, अमरभाऊ काळे खासदार आहेत, आणि आपले अनिलजी बोंडे साहेब आहे, यांनी जिल्हाधिकारी साहेबांशी मीटिंग घ्यावी, त्यात दुरुस्त करून घ्याव्या हे आम्हाला अभिप्रेत आहे। अन्यथा मोर्शी शहराचं वोटिंग पर्सेंटेज किंवा पूर्ण जिल्ह्याचंच वोटिंग पर्सेंटेज खूप 50%च्या आतमध्ये राहण्याची 100% गॅरंटी आहे। हे लोक जाणीवपूर्वक हे सर्व काही डाव यांचा आहे। यांना कोणातरी एका पक्षाला फायदा करून देण्यासाठी मुस्लिम, दलित आणि OBC मतदारांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा यांचा डाव आहे, हा माझा स्पष्ट आरोप आहे। आणि त्याकरिता माझ्यावर कोणती कारवाई यांनी केली तर मी त्या कारवाईसाठी तयार आहे। मतदार यादीमध्ये जाणून बुजून चुका करून नागरिकांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा डाव नगरपालिकेचा असल्याचा आरोप नागरिकांनी केला असून जाणीवपूर्वक त्या पक्षाला फायदा करण्याचा मानस ठेवून चुकीच्या मतदार याद्या केल्या असल्याची चर्चा कार्यालयीन अधीक्षक यांच्याशी केल्यानंतर शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत निवेदन देऊन मतदार यादीतील घोळ दुरुस्त करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। त्याचप्रमाणे मोर्शी तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार विनोद वानखेडे यांना देखील निवेदन देण्यात आलं। जन्मलाईव्ह न्यूज करता मोर्शीहून कॅमेरा पर्सन कृष्णा वाघमारे यांच्यासह सोमेश्वर शहाणे यांची रिपोर्ट। मराठी बातम्यांसाठी जन्मत लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका।